नमस्कार शेतकरी मित्रांनो. मागच्या काही दिवसांपासून पाऊस थांबायलाच तयार नाही. काही भागात तर अतिवृष्टी होऊन पिकाचे फार नुकसान होत आहे. पण टेन्शन घेऊ नका. सुपर सखी म्हणजे नो टेन्शन ओनली सोल्युशन. सादर आहेत अतिवृष्टीच्या वेळी पीक वाचवण्याचे 5 दमदार उपाय. उपाय नंबर 1, पाण्याचा निचरा. शेतात पाणी साचलंय, लगेच चर काढा आणि पाण्याला बाहेरची वाट दाखवा. उपाय नंबर 2, पावसाळ्यात आपल्या सर्वांना काय आवडतो? चहा. मग पिकांनाही चहा पाजा. कसा? पिकांचा चहा म्हणजे विद्राव्य खते. पावसाला थोडा ब्रेक लागला की लगेच युरिया 1 लिटर पाण्यात 20 ग्रॅम किंवा 13-0-45 1 लिटर पाण्यात 15 ग्रॅम यापैकी एका विद्राव्य खताची फवारणी घ्या. आणि त्यानंतर 8 दिवसांनी सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड 2 1 लिटर पाण्यात 10 मिली याप्रमाणे फवारणी घ्या. हे म्हणजे पिकाचे एनर्जी ड्रिंक आहे. चहा पिल्यावर जशी आपल्याला तरतरी येते तसंच ही फवारणी केल्यावर पीक तजेलदार होऊन जाईल. उपाय नंबर 3, आळवणी. पाणी ओसरलं की बुरशीजन्य मर, मुळकूज, बुंधासड अशा रोगांचा धोका वाढतो. हे टाळण्यासाठी एकरी 4 किलो बायोमिक्स किंवा ट्रायकोडर्मा याची ठिबकमधून किंवा इलेक्ट्रिक चार्जिंग पंपाने आळवणी करा. आणि जर रोग आलाच तर 10 लिटर पाण्यात कॉपर ऑक्सिक्लोराइड अर्थात COC 25 ग्रॅम प्लस युरिया 200 ग्रॅम मिसळून आळवणी करा. उपाय नंबर 4, जमिनीला मोकळा श्वास द्या. जमीन वापसावर आली की तिची हलकी मशागत करा. यामुळे जमिनीला मिळेल फ्रेश एअर आणि पिकाचं होईल वेलफेअर. उपाय नंबर 5, डिजिटल शेतीशाळा. काहीही प्रॉब्लेम आल्यास थेट डिजिटल शेतीशाळेत प्रश्न विचारा. शास्त्रज्ञ तुमच्या मदतीला सदैव हजर आहेत. टेन्शन घेऊ नका, हसत खेळत शिका. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, पाण्याचा निचरा, फवारणी, आळवणी, जमिनीची हलकी मशागत आणि डिजिटल शेतीशाळा हे 5 उपाय वापरा आणि म्हणा, अतिवृष्टी नो टेन्शन ओनली सोल्युशन. पुन्हा लवकरच भेटूया. टाटा, बाय बाय, चाओ.